धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. भवनदीचा झाला तारा, भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. तुका म्हणे मंगल आता, तुका म्हणे मंगल आता, कोण दाता याहुनी संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. विठोबार प्रस्तुत हा सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्री तुकोबा यांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा यांनी संतांची भेट कधी होते आणि संतांची भेट झाल्यानंतर त्याचे होणारे जे परिणाम आहेत त्याचं कथन जगद्गुरु तुकोबा यांनी या अभंगामध्ये केले. या अभंगाचा विचार करण्याच्या पूर्वी आजच्या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त जाणून घेऊ आणि मग दिलेल्या समयसीमेमध्ये या अभंगाचा काहीसं चिंतन करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू. हा जो नाममहोत्सव सुरू आहे या मातेच्या मंदिरामध्ये, हा नाममहोत्सव सुरू आहे. आणि आत्ताच सांगितलं की हे मंदिर जेव्हा बांधलं तेव्हा ज्यांच्या प्रेरणेतनं हे मंदिर बांधलं ते डॉक्टर कुलकर्णी महाराज. त्यांनी असं सांगितलं की इथे हरिपाठ चालला पाहिजे, सप्ताह चालला पाहिजे. त्याचं कारण महत्त्वाचं आहे. मंदिर हा सांगाडा आहे, पण त्याच्यामध्ये होणारे जे हे कार्यक्रम आहेत हा त्याचा आत्मा आहे. आत्म्या वाचून प्राण्या वाचून जर सांगाडा असला तर सांगाड्याला काही किंमत राहत नाही. सांगाड्याला केव्हा किंमत आहे? जेव्हा त्या सांगाड्यामध्ये आत्मा असेल, प्राण असेल, तेव्हाच त्याला किंमत आहे. आणि गेली 23-24 वर्ष म्हणजे जवळजवळ 2 तप पूर्ण होत आहेत. एखादा सप्ताह 2 तप चालवणे हे अत्यंत अवघड आहे, पण भगवंताच्या कृपेने 2 तपापर्यंत हा सप्ताह सुरू आहे. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये हा जो सेवेसाठी घेतलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबा यांचा असून संतांची भेट कधी होते आणि संतांच्या भेटीचा होणारा जो परिणाम आहे तो जगद्गुरु तुकोबा यांनी सांगितलेला आहे. मानवी जीवनामध्ये धन्यता कशाला दिली जाते याच्याविषयी बराच शास्त्रामध्ये विचार आहे. आपण साधारणपणे जगामध्ये वागताना जर बघायला गेलो तर आपणही धन्यता देतो, परंतु धन्यता देत असताना आपण कोणाला धन्यता देतो? काय महाराज, कोणाला धन्यता देतो आपण? काय तुम्हाला काय वाटतं? धन्यता आपण कोणाला देतो? हां, देता का नाही कोणाला धन्यता? तुम्ही कोणाला देतो आपण धन्यता? साधारणपणे असा नियम आहे की आपण धन्यता कोणाला देतो? जो माणूस आपलं काम करतो त्याला आपण धन्यता देतो. कशावरून? समजा तुम्हाला कोणी पाणी प्यायला दिलं तर पाणी प्यायला दिल्यानंतर हल्लीच्या इंग्रजी शिष्टाचारानुसार आपण काय म्हणतो? थँक्यू. त्या थँक्यू शब्दाचा अर्थ काय? धन्यवाद. तर धन्यवाद म्हणजे काय? तर ज्यांनी आपलं काम केलं, वाद म्हणजे कथन करणं, तर ज्यांनी आपलं काम केलं त्याच्या धन्यतेचं कथन करणं म्हणजे धन्यवाद. म्हणजे व्यवहारामध्ये रोजच्या जीवनामध्ये जो आपलं काम करतो त्याला आपण काय म्हणतो? धन्यवाद म्हणतो. पण खरी धन्यता कोणाची हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. पारमार्थिक दृष्टीने धन्यतेचा विचार करायला गेलो तर धन्य कोणाला म्हणायचं? धन्य माता पिता तयाची या, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. धन्यता कोणाला दिली आहे? आपुलिया हिता जो असे जागता, तो नाही. धन्य माता पिता तयाची या, म्हणजे जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याला धन्यता दिली आहे. हित म्हणजे काय? जागा असणं म्हणजे काय? तो पुन्हा वेगळा विचार. पण आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा असतो त्याला जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात? धन्य म्हणतात.
अजून कोणाला धन्यता दिली आहे? धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक धन्य जगी तोची रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, 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 धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, 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 धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे। धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। धन्य कोण आहे तर महाराज सांगतात जो हरीच्या रंगामध्ये रंगून नाचतो तो धन्य आहे। नाचणारा धन्य नाहीये, नाहीतर वराती समोर जे नाचतात त्यांनाही धन्यता द्यावी लागेल, पण कोण धन्य आहे? जो हरीच्या रंगात रंगून नाचतो तो धन्य आहे। आमच्यासारखे कीर्तनकार तर कोणालाही धन्यता देतात, रुपयाच्या ऐवजी ₹1.25 दक्षिणा दिली की तू धन्य, तुझा बाप धन्य, तुझा आजोबा धन्य, असंच। आता ₹1.25 चालत नाही, बरंच मोठं अर्थकारण आहे, ते सांगण्याचा विषय नसल्यामुळे जास्त विस्तार मी करत नाही। मग खरी धन्यता कोणाला आहे? शास्त्र सांगतं सत्कृती पुण्यवान धन्य, जो सत्कृती संपन्न आहे, जो पुण्यवान आहे तो खरा धन्य। म्हणून धन्यता देताना सत्कृती आणि पुण्याचा विचार करूनच धन्यता दिली पाहिजे, कोणालाही धन्यता देऊन उपयोगी नाही आहे। जगद्गुरु तुकोबा या अभंगामध्ये एका काळाला धन्यता देतात, तो काळ कोणता ते पहिल्या चरणात सांगतात। धन्य काळ सांगता
संत भेटी पायी मिठी पडली तो. काळाला धन्यता दिलेली आहे. काल विचार फार महत्त्वाचा आहे. कोणत्या काळी काय केलं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या काळ विचार करणाऱ्या शास्त्राचं नाव आहे ज्योतिषशास्त्र. कधी कधी एखाद्या गोष्टीला ती चांगली असते तर एखादी वेळ त्याच गोष्टीला वाईटही असते. उदाहरणार्थ आता 4 दिवसांनी संक्रांत येणार, तर संक्रांत हा काल कशा करता चांगला आहे? आता काय माहिती ना, सध्या चालू प्रयागराजला काय चालू आहे? कुंभमेळा. म्हणजे गंगा नदीचं स्नान करण्याकरता संक्रांत हा चांगला कालावधी आहे. पण जर आपल्याला एखादी नवीन वस्तू खरेदी करायची असेल तर नवीन वस्तू खरेदी करण्याकरता संक्रांत हा चांगला कालावधी नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीकरता तो कालावधी चांगला असतो तर दुसऱ्या गोष्टीकरता तो कालावधी चांगला नसतो. म्हणजे काळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मुहूर्त ज्याला म्हणतात तो अत्यंत महत्त्वाचा. आताच साहेबांनी मला सांगितलं की हे मंदिर जेव्हा बांधायची वेळ आली तेव्हा ज्यांच्या प्रेरणेतनं हे मंदिर बांधायचा विचार निर्माण झाला, ज्यांच्या आशीर्वादाने हे मंदिर बांधलं, तर सगळ्या गावकऱ्यांची इच्छा काय होती? पाडव्याला याचं भूमिपूजन करावं. परंतु त्यांची काय इच्छा होती? नष्ट पाडव्याला करावं. म्हणजे मुहूर्ताचं त्यांना ज्ञान आहे. घर बांधण्याकरता पाडवा चांगला आहे, पण मंदिराकरता नष्ट पाडवा चांगला असेल. म्हणजे कोणतीही गोष्ट करण्याकरता काळाचं महत्त्व अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणत्या काळी काय केलं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं. म्हणून काळाला धन्यता देतात. कोणता धन्य काळ आहे? धन्य काळ संत भेटी. संतांची भेट ज्या काळामध्ये होते तो काळ धन्य. संत भेट जर व्हायची असेल तर संत भेट आपल्याला सहजासहजी होत नाही. संत भेट होण्याकरता किंबहुना आपण कीर्तनाला आलो आहे, आपण परमार्थामध्ये प्रवृत्त आहे. तर आपण परमार्थामध्ये का प्रवृत्त आहे? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. त्याचप्रमाणे संतांची जर भेट व्हायची असेल तर संतांची भेट होण्याकरता खूप पुण्याई असावी लागते. पुण्य फळले बहुता फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. आपली पूर्व पुण्याई असेल तर आणि तरच संतांची भेट होते, अन्यथा संतांची भेट होत नाही. त्याच्यामध्ये संत कोणाला म्हणायचं, भेट म्हणजे काय, बराच विस्तार आहे. म्हणून धन्य कोणाला म्हटले? सुरुवातीला आपण बघितलं की जो पुण्यवान आहे त्याला धन्य म्हटलं जातं. आता काळाला का धन्य म्हटलंय? तर या काळामध्ये आपल्या पुण्याचा उदय झाला आणि पुण्योदय होऊन संतांची भेट झाली म्हणून कशाला धन्यता दिली? काळाला धन्यता दिली. म्हणून धन्य काळ काय? संत भेटी, संतांची भेट होणं. तर संत कोणाला म्हणायचं? मौली ज्ञानोबाऱ्यांनी बराच विस्तार सांगितलेला आहे, पण महत्त्वाचा थोडासा भाग घेऊन आपण पुढे जाऊ. संत कोणाला म्हणायचं याच्याविषयी मौली ज्ञानोबाऱ्या सांगतात. या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत हे तत्वज्ञ संत स्वीकारिती. या संपूर्ण जगतामध्ये जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा ज्यांना अनुभव आला आहे त्यांचं नाव आहे संत. हे जरा अवघड वाटत असेल
तर थोडंसं सोप्या शब्दात सांगतो. तीर्थरूप गुरुवर्य महाराज संत शब्दाची व्याख्या सांगताना सांगतात की ज्याला सत्याची समक्षता प्राप्त झालेली आहे त्याचं नाव संत. म्हणजे ज्याला जगामध्ये खरं काय आहे हे ज्याला कळलंय त्याचं नाव संत, किंवा ज्याला जगामधल्या खऱ्याचा अनुभव आलेला आहे त्याचं नाव संत. अशा संतांची भेट. आता भेट म्हणजे काय की तुम्ही आता आळंदीला जर गेलात किंवा आता पंढरीच्या वारीला जर गेलात तर पंढरीच्या वारीला गेल्यानंतर जर गर्दी झाली आणि गर्दीमध्ये जर आपण खाली पडलो तर ज्याच्या पायावरती पडू तोही संतच आहे. मग त्याच्या पायावर पडलो म्हणजे त्याची भेट झाली का? नाही. मौली ज्ञानोबराय फार सुंदर सांगतात, संतांची भेट होण्याकरता संतांची भेट कशी घेतली पाहिजे हे सांगताना मौली ज्ञानोबराय सांगतात, म्हणोनी जाणतेने गुरु भजिजे. पुढचं जाऊ द्या. गुरु भजन कोणी करावं? जाणत्यानी करावं. जाणत्यानी करावं म्हणजे काय? त्या संतांचं महत्त्व जाणून त्यांची भेट घेतली पाहिजे. एकदा काय झालं, पैठणच्या वारीमध्ये तीर्थरूप गुरुवर्य महाराज गेले होते आणि गेले असताना लोकांची काय असतात, आता कीर्तनकार कोणी मोठे महाराज भेटले की त्यांच्या पाया पडायची लोकांना फार घाई असते. पाया पडताना तो कीर्तनकार पडेल, महाराज पडतील याची त्यांना काही चिंता नसते, पण पाया पडलं पाहिजे. सद्भावना आहे, चांगली गोष्ट. तसंच गुरुवर्य महाराज त्या गर्दीतनं चालले होते आणि चालत असताना एक माणूस आला आणि तो पाया पडला आणि पाया पडल्यानंतर गुरुवर्य महाराज पडता पडता वाचले. मग गुरुवर्य म्हणाले, काय मूर्ख माणूस आहेस, काय बरोबर नाही तुझं. गेला. पुन्हा पुढच्या वर्षी तो आला. तो म्हटला, मी या पैठणच्या वारीला महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय आता जाणार नाही. का असं काय झालं? तर गेल्या वर्षी मी पाया पडलो, महाराज मला मूर्ख म्हणाले आणि माझं लग्न झालं. मग संतांच्या कृपेने लग्न होणं हे त्यांचं सामर्थ्य नाही आहे. संतांचं सामर्थ्य फार मोठं आहे आणि ते फार मोठं असलेलं सामर्थ्य जाणून घेऊन संतांचं दर्शन घेणं याचं नाव संत भेटी. धन्य काळ संत भेटी. पुढे काय सांगतात, पायी मिठी पडली तो. माझी त्यांच्या पायाला मिठी पडली. म्हणजे संत भेटायला आले, संत भेटले आणि संत भेटल्यानंतर त्यांच्या पायावरती मी डोकं ठेवलं आणि डोकं ठेवून त्यांच्या पायाला मी मिठी मारली, असा त्याचा वरवर अर्थ. सूक्ष्म अर्थाचा विचार करायला गेलो तर पाय या शब्दाचा अर्थ स्वरूप असा आहे आणि भेट या शब्दाचा अर्थ तादात्म्य एकरूप होणं असा आहे. पायी मिठी पडली तो म्हणजे संतांची भेट झाल्यानंतर त्यांच्या स्वरूपाशी माझं ऐक्य झालं. अनेक ठिकाणी संतांनी सांगितले, आपुणा सारिखे
कुणा सारिखे करीती तात्काळ. पायी मिठी पडली तो म्हणजे संतांचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाशी माझं ऐक्य झालं. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाला. संतांच्या स्वरूपाशी त्यांचं काय झालं? ऐक्य झालं. एका ठिकाणी सांगितलंय, परिसा परिस आगाध देणे, चिंतामणी ठेंगणा, या संतांचे हे देणे, कल्पतरुहुनी दुणे. परिसा परिस आगाध देणे, चिंतामणी ठेंगणा. परिसापेक्षा सुद्धा संतांचं महात्म्य हे अधिक आहे. का अधिक आहे? तर परिसाचा लोखंडाला जर स्पर्श झाला तर परिसाचं लोखंड होतं. परिसाचा लोखंडाला स्पर्श झाला तर लोखंडाचा परिस होत नाही. पण संतांचा जर आपल्या जीवनाला स्पर्श झाला तर आपणही संत होतो. म्हणून नाही काळ वेळ तया लागी, म्हणून धन्य काळ संत भेटी. पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली म्हणजे त्यांच्या पायाला मी मिठी मारली असाही त्याचा अर्थ आहे. आणि त्यांची भेट झाल्यानंतर त्यांच्या स्वरूपाशी माझं ऐक्य झालं. आणि ज्या वेळेला संतांच्या स्वरूपाशी माझं ऐक्य झालं, संतांची माझी भेट झाली, त्यांच्या पायाला मी आलिंगन दिलं, त्यावेळेला माझ्या जीवनामध्ये त्याचा परिणाम काय झाला ते महाराज दुसऱ्या चरणात त्याचा झालेला परिणाम कशाचा? संतांची झालेली भेट आणि त्या भेटीनंतर त्यांच्या चरणारविंदाला मी दिलेलं आलिंगन, या सगळ्याचा परिणाम काय झाला? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. संदेहाच्या गाठी सुटल्या. संदेहाच्या गाठी सुटल्या असं म्हटल्यानंतर पहिल्यांदा संदेह म्हणजे काय त्याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. संदेह शब्दाची शास्त्रकारांनी व्याख्या फार सूक्ष्म रीतीने सांगितलेली आहे. द्विकोटिक अथवा चतुष्कोटिक ज्ञानाला संदेह म्हणतात, अशी पहिली व्याख्या आहे. दुसरी व्याख्या आहे की एका विशेष्याच्या ठिकाणी ज्या वेळेला दोन विरुद्ध विशेषणांचं ज्ञान होतं त्यालाही काय म्हटलंय? संदेह म्हटलंय. थोडंसं अवघड आहे, सोपं करून सांगतो. तर विशेष्य म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय, आपल्या मूलभूत मराठी व्याकरणामध्ये हे सगळं आपलं झालेलं असेल. एखादा माणूस असतो, नवीन भेटायला येतो आणि
भेटायला आल्यानंतर त्याची ओळख करून देताना एखादा माणूस सांगतो की हा माणूस खूप सज्जन आहे बरं का, आणि ज्यांनी ओळख करून दिली तो माणूस निघून जातो. पुन्हा दुसरा कोणीतरी माणूस येतो, तो माणूस म्हणतो जरा सावध राहा बरं का. म्हणजे पहिल्या माणसाने काय सांगितलं, हा सज्जन आहे असं सांगितलं, आणि दुसऱ्या माणसाने काय सांगितलं, सावध राहा म्हणजे हा लबाड आहे. म्हणजे एका माणसाच्या संबंधानं एकदा आपल्याला कशाचं ज्ञान झालं, सज्जनतेचं ज्ञान झालं, आणि त्याच माणसाच्या संबंधाने आपल्याला कशाचं ज्ञान झालं, दुर्जनतेचं ज्ञान झालं. म्हणजे एकाच माणसाच्या संबंधानं ज्या वेळेला सज्जनतेचंही ज्ञान होतं आणि दुर्जनतेचंही ज्ञान होतं, त्यावेळेला काय निर्माण होतो, संशय निर्माण होतो. म्हणजे एका पदार्थाच्या विषयी दोन विरुद्ध ज्ञान जेव्हा होतात तेव्हा त्या पदार्थाच्या संबंधानं आपल्या अंतःकरणात संशय निर्माण होतो. संशयाचे बरेच प्रकार आहेत, पण पहिला विषय असा आहे की आपल्या ठिकाणी संशय असावा का नसावा. काय महाराज, काय वाटतं? संशयाहुनी घोर आणि पाप नाही थोर, हे विनाशाची वागूर. म्हणजे संशय हे महापाप आहे. ठीक आहे, म्हणजे काय, संशय नसला पाहिजे. आता उद्या जर आपलं जे पोलीस खातं आहे त्या पोलीस खात्याला आपण ही जरूर ओवी सांगितली, काय, संशय घेता कामा नये. संशय काय, महापाप आहे. मग पोलिसांनी जर उद्यापासून संशय घ्यायचा नाही असं जर ठरवलं तरी एक तरी गुन्हा उकल होईल का हो. जवळजवळ 99% गुन्हे कशाहून उकलले जातात, संशयाहून. म्हणजे जो गुन्हेगार असतो तो गुन्हेगार गुन्हा सिद्ध होण्याच्या पूर्वी काय असतो, आरोपी किंवा संशयितच असतो. म्हणून जर संशय घ्यायचा नाही असं जर ठरवलं तर कोणताही चोर पकडला जाणार नाही. मग संशय घ्यायचा का नाही घ्यायचा, संशय घ्यायचा का नाही घ्यायचा याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संशय जर आला तर तो निवृत्त झाला पाहिजे. संशय येणं न येणं ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय, संशयाची निवृत्ती होणं हे महत्त्वाचं आहे. मग या ठिकाणी कोणता संशय आहे, तर शास्त्रामध्ये परमार्थतः जर विचार करायला गेलो तर परमार्थतः प्रामुख्याने 3 संशय सांगितलेले आहेत. प्रमाण संशय, प्रमेय संशय आणि पुढचा संशय सांगितला आहे विपरीत भावना. अशा 3 प्रकारचा संशय सांगितलेला आहे. पारमार्थिक संशयाचा तुम्हाला थोडासा विचार सांगतो. ज्या लोकांना परमार्थाचे अजिबात संस्कार नाहीत तेही सुखी आहेत. ज्यांना देवाचा अनुभव आलाय तेही सुखी आहेत. पण माझ्यासारखे कुणी तुमच्यामध्ये अधिकारी असेल तर त्या अधिकाऱ्याला सोडून तुमच्यासारखे सगळे संशयामध्ये. का सांगतो, संत सांगतात की मूर्तीमध्ये देव आहे. काय सांगतात, मूर्तीमध्ये देव आहे. संतांच्या वचनाबद्दल आपल्या मनामध्ये विश्वास आहे. संत जे सांगतात ते आपल्याला मान्य आहे, पण दिसताना आपल्याला काय दिसतो, दगड दिसतो. म्हणजे डोळ्याने दिसतोय दगड आणि संतांच्या सांगाव्याने काय वाटते आपल्याला, देव. मग हा दगड आहे का देव आहे, आपलंच अवघड आहे बरं का. जे देव मानतच नाही ते दगडच म्हणतात. ज्याला देवाचा अनुभव आलाय त्यांना दगड दिसतच नाही. मग अडचण कोणाची आहे, आपल्यासारख्यांची अडचण आहे काय, ज्याला डोळ्यांनी दगड दिसतोय पण संतांच्या सांगाव्याने तिथे देव आहे असंही वाटतंय. म्हणजे एकाच पाषाणाच्या संबंधानं दगडत्वाचं ज्ञान आणि त्याच पाषाणाच्या संबंधानं देवत्वाचं ज्ञान, अशी 2 विरुद्ध ज्ञान झाल्यामुळे काय झालंय, संदेह झालाय. आणि अशा प्रकारचे जे संदेह आहेत ते संदेह माणसाला अत्यंत क्लेशदायक. संशयामध्ये जगणं भयानक अवघड आहे. आता 2-3 वर्षापूर्वी तो करोना महामारी येऊन गेली. मग ते करोना महामारी आला की खोकला आला की चला ते काय म्हणायचे, स्वॅब थुंकी किंवा तुमचं ते नाही ते टेस्टला पाठवायला लागायचं. थुंकी किंवा आपल्या नाकातला शेंबूड वगैरे काढून असं तो टेस्टला पाठवायला लागायचं. सगळ्यात अवघड कालावधी कोणता आहे की खोकला आलाय, ठीक आहे, तपासायला पाठवलं, ठीक आहे,
पण तपास येईपर्यंत करोना झालाय का हेही कळायचं नाही, का झाला नाही हेही कळायचं. झाला तर हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, नाही झाला तर आनंद आहे. म्हणजे जोपर्यंत मला झालाय का नाही झालाय अशा संशयामध्ये आपण आहोत तो सगळा काळ काय अवघड आहे. म्हणून मानवी जीवनामध्ये संशय निर्माण झाल्यानंतर तो संशय काय झाला पाहिजे, निवृत्त झाला पाहिजे. या संशयाला जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, गाठ म्हणतात. तर गाठ ही फार अवघड आहे बरं का सगळीकडेच. लाकूड आहे तर लाकडामध्ये जर गाठ असेल तर त्या गाठी वान केला आपण म्हणतो गाठाळ. त्या गाठाळ लाकडावरती रंधा चालत नाही. सुतामधली गाठ वस्त्र बनवताना अडचण निर्माण करते. आता तुम्ही माता वर्गांना विचारतो, पिठलं करता का नाही कोणी तुम्ही कधी करता? पिठल्यामध्ये गाठ झाली तर काय होतं, त्या पिठल्याला काय म्हणतात, गाठाळ पिठलं. आता तुम्हाला असं विचारतो की पिठल्यामध्ये गाठ होऊ नये म्हणून काय करायला लागतं? हां, सांगतो. आता पिठल्यामध्ये गाठ होऊ नये म्हणून काय करतात, डाळीचं पीठ घेतात, त्याच्यात पाणी टाकतात आणि ते मिक्सरमध्ये टाकतात आणि घर मिक्सर फिरून फोडणी करायची आणि फोडणी करून त्या फोडणीमध्ये ते सगळं केलेलं मिक्स केलेलं त्याच्यामध्ये टाकायचं. हे जर पिठलं तुम्ही खाल्लं तर त्या पिठल्याला कोणत्याही प्रकारची चव नाही आहे. मग पिठलं करताना गाठ येऊ नये ह्याच्याकरता एक कला आहे. गार पाण्यात टाकायचं नाही. आता तुम्ही केलं नाही असं वाटायला लागलं मला. पिठलं करताना पहिल्यांदा फोडणी केली पाहिजे. फोडणी करून त्याच्यामध्ये पाणी टाकलं पाहिजे, पाणी उकळलं पाहिजे. आणि कला कशात आहे त्याच्यामध्ये, पीठ सोडण्यामध्ये. ते उकळत असताना बरोबर ते पीठ असं सोडलं पाहिजे की त्या पिठामध्ये गाठ होता कामा नये. म्हणजे पिठल्यातली गाठही त्रासदायक आहे आणि सगळ्यात मोठी गाठ कोणची त्रासदायक आहे, मनातली गाठ. म्हणजे या सगळ्या गाठी काय आहेत की मानवाला या त्रास देणार आहेत. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संदेहाच्या सुटल्या गाठी, माझ्या अंतःकरणामध्ये असलेल्या सर्व संदेहाच्या, म्हणजे व्यावहारिक नाही, पारमार्थिक मी देव आहे का नाही, भक्ती करणं योग्य आहे का, कर्म करणं योग्य आहे का, ज्ञान योग्य आहे, ज्ञानाबरोबर कर्म करायचं का ज्ञानाबरोबर भक्ती करायची, ज्ञान कर्म भक्ती हे वेगळं वेगळं करायचं, अशा प्रकारचे जे पारमार्थिक संशय आहेत त्या सर्व संशयांची माझी निवृत्ती झाली. म्हणून संदेहाच्या सुटल्या गाठी. आणि त्याचा परिणाम काय, झालो अंतःकरणामध्ये असलेली संदेहाची संशयाची गाठ सुटली, फिटली. आणि त्या गाठ सुटल्याचा परिणाम काय, झालो पोटी शीतळ, म्हणजे पोटामध्ये गार वाटायला लागला असा त्याचा अर्थ नाहीये. तर पोट हा जो शब्द आहे तर संत वाङ्मयामध्ये पोट हा शब्द अंतःकरण या अर्थाने येतो. संदेहाची गाठ सुटल्यामुळे माझं पोट शीतळ झालं, म्हणजे माझं मन शांत झालं. कशामुळे,
संदेह निवृत्त झाल्यामुळे. व्यावहारिक संदेह निवृत्त झाला तर मन शांत होतं, तर पारमार्थिक संदेह निवृत्त झाल्यानंतर मन शांत होणार नाही असं सांगता येणार नाही. म्हणून ज्या वेळेला माझ्या अंतःकरणामधले जे पारमार्थिक संशय होते ते पारमार्थिक संशय सगळे निवृत्त झाले. कशा निवृत्त झाले? संत भेटीमुळे झाले. नुसत्या संत भेटीमुळे नाही, संतांचं महत्त्व जाणून, त्यांची शक्ती जाणून जी मी त्यांची भेट घेतली, त्या भेट घेण्यामुळे मी त्यांच्याशी तादात्म्य पावलो आणि तादात्म्य पावल्यामुळे माझ्या अंतःकरणामधले सर्व प्रकारचे संशय निवृत्त झाले आणि सर्व प्रकारचे संशय निवृत्त होऊन माझं मन शांत म्हणून झालो पोटी शीतळ. अभंगाचा भावार्थ झालेला आहे असं समजून आपण संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित समयसीमेमध्ये राहिलेल्या 2 चरणांचा थोडक्यामध्ये विचार करून ही सेवा पूर्ण करू. ज्याला देवाने 2 हात दिलेत आणि 1 तोंड दिले अशा सर्वांनी माझ्याबरोबर प्रेमपूर्वक भजन करायचे. विठोबार तुमाई Bye.
माझ्या पुण्याचा उदय झाला, संतांची भेट झाली, तो काळ धन्य आहे. आणि त्या संतांच्या भेटीचा परिणाम काय? माझ्या मनामधले सर्व संशय निवृत्त झाले. माझं मन कसं झालं? शांत झालं. आणि या मनःशांततेचा, या संशय निवृत्तीचा अजून पुढचा झालेला परिणाम महाराज अभंगाच्या तिसऱ्या भवनदीचा गाठी सुटल्याचा परिणाम काय? महाराज सांगताय, भवनदीचा झाला तारा कशानी या उत्तरा प्रसादे. भवनदीचा तारा झाला. याचा अर्थ असा नाही की नदीचा आकाशातला तारा झाला, असा त्याचा अर्थ नाही. नदीचा तारा झाला म्हणजे काय? नदीला तरुण मी पलीकडे गेलो. कोणत्या नदीला? भवनदीला तरुण मी पलीकडे गेलो. आता भवनदी म्हणजे काय? तर भवनदी, भू म्हणजे उत्पन्न होणे, तर उत्पन्न होणारी नदी असा त्याचा अर्थ नसून संसार नदी असा त्याचा अर्थ आहे. भू म्हणजे उत्पन्न होणे, उत्पन्न होऊन पुन्हा कर्म करणे, कर्म करून पुन्हा मरणे आणि मरून पुन्हा जन्माला येणे. कर्म करणे, करून मरणे आणि मरून पुन्हा जन्माला येणे, ही काय नदी आहे. खरं जर आपण विचार करायला गेलो तर समुद्रामध्ये पोहणं सोपं आहे, पण नदीमध्ये पोहणं अवघड आहे. कारण नदीचा असलेला जोरकस प्रवाह हा जन्म मरणाचा प्रवाह असल्यामुळे त्याला काय म्हटलंय? नदी म्हटलंय. आणि या भवनदीमधनं तरुण जाणं का अवघड आहे? तर या नदीमध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्याच्यासारख्या मगरी आहेत. आणि दुसरं, कोणत्या नदीमध्ये पोहणं अवघड आहे? ज्या नदीमध्ये
भोवरे आहेत, त्या भोवरे असलेल्या नदीमध्ये पोहणं अत्यंत अवघड आहे. या भवनदीमध्ये कोणता भोवरा आहे तर जन्म मरणाचा त्या ठिकाणी भोवरा आहे. त्याचा बराच विचार सांगण्यासारखा आहे. थोडक्यात सांगून पुढे जातो. आपण जन्माला का आलो त्याचं कारण आहे पूर्वजन्मी आपण जे केलेलं कर्म, त्या कर्माचा भोग घेण्याकरता आपण जन्माला आलो. मग जेव्हा आपण या जन्माला येतो तर जन्माला आल्यानंतर आपण फक्त भोग घेतो का? नाही. भोग घेता घेता नवीन पुन्हा कर्म करतो आणि ते नवीन कर्म झाल्यानंतर आपण मरतो आणि मेल्यानंतर पुन्हा या जन्मामध्ये केलेलं जे कर्म आहे त्या कर्माचा भोग घेण्याकरता पुन्हा जन्माला येतो. म्हणजे करायचं मरायचं, करायचं करायचं मरायचं करायचं, हा भोवरा आहे. थोडंसं इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर डू डाय डू, डू डाय डू, डू डाय डू, कर मर कर, कर मर. काही लोकांचं आडनाव आहे कर मर कर. कर मर कर, कर मर कर, काय हा भोवरा आहे. आणि या भोवऱ्यातनं सुटणं हे अत्यंत कठीण आहे. परंतु मी या जन्ममरणाच्या फेऱ्यामधून, या जन्ममरणाच्या भोवऱ्यामधून, या जन्ममरणाच्या चक्रातून मी सुटलो. का सुटलो? ह्याच्यातनं तरुण पलीकडे गेलो. का? या उत्तरा प्रसादे, या उत्तररूपी प्रसादामुळे मी या भोवऱ्यातनं पलीकडे गेलो. आता प्रसाद म्हणजे काय, उत्तर म्हणजे काय, या म्हणजे काय? तर या म्हणजे संतांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेला प्रसाद रूपी उत्तर किंवा उत्तर रूपी प्रसाद. संतांचं उत्तर म्हणजे संतांचं बोलणं हाच त्यांचा काय प्रसाद आहे. संतांची उच्छिष्टे बोलता उत्तरे, संतांची उच्छिष्टे बोलता उत्तरे, आयम्या गवारे जाणावे, संतांची उच्छिष्टे बोलता उत्तरे, संतांची उच्छिष्टे बोलता उत्तरे, आयम्या गवारे जाणावे. संतांची उच्छिष्टे बोलता उत्तरे, कायम्या गौभारे जाणावे. तर संतांचं उत्तर म्हणजे काय? संतांचं बोलणं हाच प्रसाद आहे. आता प्रश्न असा आहे की संतांच्या बोलण्यानं तरणं शक्य आहे का? काम बोलल्यावर होतं का केल्यावर होतं? हा, मग इथे बोलण्याने उत्तर तरुण जातात, हे काय भानगड आहे? पूर्वी एका काळामध्ये एक नारा होता, बाते कम और काम ज्यादा. पण आमच्या सारख्या कीर्तनकाराचं काम काय? बाते करणं हेच आमचं काम आहे. मग काय करायचं आमच्यासारख्याने? तर त्याच्यामध्ये भाव असा आहे की संतांच्या बोलण्याने आपण का तरुण जातो? त्याचं महत्त्वाचं कारण आहे की आपण अडकलेलो नाहीच. आपल्याला अडकल्याचा भ्रम झालेला आहे आणि आपल्याला जो अडकल्याचा भ्रम झालेला आहे त्या भ्रमाची निवृत्ती संतांच्या शब्दाने होते. कसं काय? एक शास्त्रामध्ये शुक नलिका न्याय सांगितलेला आहे. शुक नलिका न्याय म्हणजे काय? तर पोपट. त्या पोपटाला लोक पाळतात आणि पोपटाला पाळण्याकरता पहिल्यांदा पोपटाला पकडावं लागतं. तर पोपटाला पकडायच्या बऱ्याच पद्धती आहेत. काही वेळेला असा फास लावला जातो, काही वेळेला झाडावर बसलं तर एकदम त्याच्यावरती वस्त्र टाकलं जातं. पण सगळ्यात महत्त्वाची जी पद्धत आहे ते शुकनलिका. शुकनलिका म्हणजे काय? अशी नळी असते, त्या नळीला दोन्ही बाजूला असं बांधलेलं असतं आणि त्या नळीचा स्वभाव असा असतो की त्या नळीवरती पोपट बसला की ती नळी गोल 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 फिरायला लागते. आणि जेव्हा पोपट येतो, पोपट येऊन त्या नळीवरती बसतो आणि बसल्यानंतर नळी जेव्हा फिरायला लागते तर फिरायला लागल्यानंतर तो पोपट
आपण नळीवरून पडू नये म्हणून त्या नळीला पक्क पकडतो. खरंच जर पोपटाने नळी सोडली तर पोपट पडणार आहे का? अहो त्याला पंख आहेत, तो भरकन उडून जाणार आहे. पण भरकन उडून जाण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी असलं तरी सुद्धा ती नलिका फिरत असल्यामुळे त्याला काय भ्रम झालाय, नळी सोडली की मी पडलो. कशामुळे अडकलाय तो? भ्रमामुळे अडकलेला आहे. मग भ्रम निवृत्त करायला काय झालं पाहिजे? त्या पोपटाला कोणीतरी सांगितलं पाहिजे की बाबा रे, ह्या नळीला सोडण्यानंतर तू पडणार नाहीस तर तू उडणार आहेस. हे सांगितल्याशिवाय तो पोपट त्या नळीच्या बंधनातनं सुटणार नाही. त्याप्रमाणे वस्तुस्थितीने आपण बंधनामध्ये सापडलेलो नाही. मुक्त होता परिबळे झाला बद्ध, मुक्त होता परिबळे झाला बद्ध, छंद माझे माझे पाप पुन्हा अंगी घेतले जडून, पाप पुन्हा अंगी घेतले जडून. मुक्त होता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. कशामुळे अडकला? माझं माझं या भ्रमामुळे. एकदा माझं म्हटलं की ते सोडत नाही. पहिल्यांदा आपण कुठे काळजी घेतली पाहिजे? माझं म्हणताना काळजी घेतली पाहिजे. एक दृष्टांत सांगतो. पावसाळ्याचे दिवस होते आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये दोन मित्र नदीच्या काठावर गेले आणि नदीच्या काठावर गेल्यानंतर एक काळं काहीतरी त्यांना दिसलं वाहत येताना. त्यांना दोघा मित्रांना आनंद झाला. फुकट मिळतंय, माणसाला फुकट मिळाली की काही घेतो. एखाद्या वेळेस वीज जरी दिलं फुकट तरी माणसं घेतील असा विषय. तर काळं दिसलं, म्हटलं अरे घोंगडी फुकट मिळती आहे, पुरे जीव जाईल. नाही मारली उडी. गेला एक मित्र त्या घोंगडीकडे. घोंगडीकडे गेल्यानंतर ती नदी वाहती आहे. वाहत असताना त्या घोंगडीला त्यांनी पकडलं. पहिल्यांदा पकडल्यानंतर त्यांनी इकडं कडेला यायला पाहिजे ना घेऊन, पण तो अजून हात 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 जायला लागला. मग तो काठावरचा त्याला मित्र म्हणतो, अरे बे कंबली को छोड, तू वापस आ. तो म्हणतो, मैं तो कंबली को छोड़ रहा हूँ लेकिन कंबली मुझे नहीं छोड़ रही है. ते असता अस्वल. म्हणजे पहिल्यांदा आपण माझं म्हणतो आणि एकदा माझं म्हणून त्याला चिकटलो की ते काही आपल्याला सोडत. म्हणून काळजी कुठे घेतली पाहिजे? माझं म्हणताना काळजी घेतली पाहिजे. म्हणून वस्तुस्थितीने आपण बद्ध नाही आहे. वस्तुस्थितीने ज्याप्रमाणे पोपट त्या नलिकेमध्ये अडकलेला नाही आहे त्याप्रमाणे वस्तुस्थितीने आपण संसार सागरामध्ये अडकलेलो नाही आहे. आपण स्वतः देवरूप आहे. पण आपल्या देवरूपतेची जाणीव कोणीतरी आपल्याला शब्दांनी करून देणं आवश्यक आहे. आणि ती शब्दांनी जाणीव करून देण्याचं काम कोण करतात? संत करतात. म्हणून भवनदीचा झाला तारा कशाने? या उत्तरा प्रसादे, संतांच्या उत्तररूपी प्रसादामुळे या भवनदीतनं मी पलीकडे गेलो. आणि ज्या संतांमुळे माझ्या अंतःकरणातले संदेह निवृत्त झाले, माझं मन शांत झालं, मी या भवनदीतून पलीकडे गेलो, त्यांच्या उत्तरामुळे हे सगळं घडलं. त्या संतांच्या विषयी जगद्गुरु तुकोबारायांच्या मनामध्ये असलेली भावना जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या शेवटी
शेवटी जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या अंतःकरणामध्ये संतांच्या संबंधानं असलेली भावना अभिव्यक्त करतायत. तुका म्हणे मंगल आता, तर मंगलतेविषयी शास्त्रात बराच विचार आहे. जगामध्ये सर्व गोष्टी अमंगल आहेत, फक्त दोनच गोष्टी आहेत मंगल. सकळ मंगळ
विठ्ठलाचे नाम आधी, म्हणजे जगामध्ये मंगळ श्री विठ्ठलाचं नाव. आणि दुसरं काय, मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलायतनम हरी. म्हणजे मंगल फक्त भगवंत आहे आणि भगवंताचं नाम मंगल आहे. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मंगल आता. मंगलता प्राप्त झाली कधी, आता. म्हणजे याच्यापूर्वी काय होतो, अमंगल होतो. आणि अमंगल असलेल्या मला मंगलता प्राप्त झाली कधी झाली, आता. आता म्हणजे कधी, संतांची भेट झाली तेव्हा. आता म्हणजे कधी, संदेहाची गाठी सुटली तेव्हा. आता म्हणजे कधी, पोटी शीतळ झालो तेव्हा. आता म्हणजे कधी, भवनदीचा तारा जेव्हा झाला तेव्हा. आता म्हणजे कधी, ज्या वेळेला संतांचा उत्तररूपी मला प्रसाद मिळाला तेव्हा. म्हणून तुका म्हणे मंगळ आता. आणि ज्यांच्यामुळे मलाही मंगलता प्राप्त झाली ते कसे आहेत, कोण, दाता याहुनी. त्यांच्यासारखा श्रेष्ठ दाता या जगामध्ये नाहीये. त्याचं कारण, तुका म्हणे उरी नुरे, तुका म्हणे उरी नुरे, तुका म्हणे उरी नुरे, त्यांचे खरे उपकार. संतांची कृपा ज्या वेळेला होते, संतांचा उपदेश रूपी प्रसाद ज्या वेळेला प्राप्त होतो, त्या वेळेला कोणत्याही प्रकारची इच्छा शिल्लक राहत नाही. आणि सर्वसामान्य लोक जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट देतात, देताना सुद्धा लोक असं देतात की विचारायची सोय नाही. देताना माणसाने चांगलं दिलं पाहिजे, पण साधारण प्रवृत्ती काय माणसाची, देताना कधीही चांगलं दिलं जात नाही. प्रत्युपकार निरपेक्षतेने दिलं पाहिजे. आता उद्या संक्रांत आहे 4 दिवसांनी. संक्रांतीला आपण वाण देतो. कोणाला देता वाण तुम्ही? हां, सवाष्णी. फक्त सवाष्णी नाही, आपण जेवढं देतो त्याच्यापेक्षा जास्त जिच्याकडनं येण्याची अपेक्षा आहे तिलाच आपण देतो, बाकी देत नाही. अशी अवस्था आहे. असं पण संत जेव्हा दान देतात तेव्हा बाकीच्यांनी दिलेलं दान कसं आहे, सरे ज्याचे दान त्याचे कोण उपकार, आणि नाशिवंते काय नसरे आय ज्याच्याने. आणि संतांनी जे दिलेलं दान आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची उरी नाम इच्छा शिल्लक झाली नाहीये. कृतकृत्यता प्राप्त झाली. ज्या संतांच्यामुळे मला कृतकृत्यता प्राप्त झाली आहे, कोण, दाता याहुनी. त्यांच्यासारखा श्रेष्ठ दाता कोणी नाही. दाता तोची एक जाणा, नारायणा स्मरवी, आणि नाशिवंते काय नसरे आय ज्याच्याने. अशा संतांच्या दानामुळे माझ्या जीवनामध्ये कृतकृत्यता प्राप्त झाली आहे. आणि अशा दातृत्व संपन्न संतांमुळे माझा संदेह सुटलेला आहे. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटीशी. अशा संतांची जी कृपा आहे ती कृपा होण्याकरता पहिल्यांदा काय व्हायला लागतं, संतांची भेट व्हावी लागते. आणि ही संतांची भेट कधी होते, ज्या वेळेला आपलं पुण्य उदयाला येतं. म्हणून आपलं पुण्य उदयाला आल्यानंतर संतांची भेट होत असल्यामुळे त्या काळाला संत तुकोबाराने काय दिली आहे, धन्यता दिली. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो,
संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ भुवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे तुका म्हणे मंगळ आता कोण दाता या हुनी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. मौली ज्ञानेश्वर महाराजांना जगद्गुरु तुकोबारायांना ही प्रार्थना करायची की आमच्या जीवनामधले सर्व प्रकारचे पारमार्थिक संदेह निवृत्त होऊन आमच्या अंतःकरणाला सुद्धा शीतलता प्राप्त होऊ द्या अशी मौली ज्ञानोबारायांच्या चरणी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी रुक्मिणी प्राण संजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी प्रार्थना करायची. झालेली सेवा संत सम्राट मौली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय तीर्थरूप गुरुवर्य महाराज आणि तीर्थरूप सौभाग्यवती आईसाहेब यांच्या चरणी समर्पित करायची. या चिंतनामध्ये जे काही योग्य आहे ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचं आहे, माझ्या सद्गुरू परंपरेचं आहे आणि अयोग्य मात्र माझे आपण सर्व ज्ञाते निरक्षीर संपन्न श्रोते आहात त्यामुळे योग्य त्याचा स्वीकार व्हावा, अयोग्य माझं माझ्यापाशी राहू द्यावं एवढं सांगून मी माझ्या या चिंतनाला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली झाल्यानंतर कीर्तन झाल्यावर
Oh